प्रेज द लॉर्ड. मी अमृता सुरवसे. सुंदर अशा दिवसासाठी मी खरंच देवाचे खूप आभार मानते. थँक यू जीसस, थँक यू फॉर दिस डे. अँड टुडे आय ब्रिंग अ ग्रेट प्रॉमिस ऑफ लॉर्ड. मॅथ्यू 24:36. मत्तय शुभवर्तमानाचा 24वा अध्याय 36वे वचन आज आपण पाहणार आहोत. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाहीत. हालेलुया. रिअली व्हॉट अ ग्रेट प्रॉमिस ऑफ लॉर्ड. खरंच खूप सुंदर, खूप गोड असं प्रॉमिस देवाने आज आपल्या प्रत्येकाला दिलं आहे. देवाचं वचन आज तुम्हाला काय म्हणत आहे ते ऐका. माझ्या मुला, माझ्या मुली, आकाश पृथ्वी नाहीशी होतील, टळतील, पण जे प्रॉमिस मी तुला केलं आहे, जे मी बोललो आहे, वचनाद्वारे जे मी तुला बोललो आहे, ते तुझ्या लाईफमध्ये पूर्ण होणारच. मी दिलेलं प्रॉमिस तुझ्या लाईफमध्ये फुलफिल होणारच. म्हणून आज तुम्ही देवाचं जे वचन घेऊन प्रार्थना करत आहात, ज्या वचनावर तुम्ही विश्वास ठेवला आहात, ते प्रॉमिस, देवाचं ते जिवंत वचन, देवाचं ते प्रॉमिस नक्कीच तुमच्या लाईफमध्ये फुलफिल होणार आहे, पूर्ण होणार आहे. खरंच देवाचं वचन काय आहे? तर देवाचं वचन ही एक तलवार आहे. इब्रिकरास पत्र याचा 4 अध्याय 12 वचनात आपण पाहतो की देवाचं वचन हे दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. हालेलुया. खरं देवाचं प्रॉमिस, त्याचं वचन हे फक्त एक शब्द नाही, लिहिलेला शब्द नाही, तर ते वचन एक तलवार आहे. आणि ही वचनाची दुधारी तलवार आपल्या प्रत्येकाला यूज करता आली पाहिजे. आपल्या परिस्थिती विरुद्ध देवाच्या वचनाची ही दुधारी तलवार आपल्या प्रत्येकाला यूज करता आली पाहिजे. खरं देवाच्या वचनात, त्याच्या प्रॉमिस मध्ये खूप पॉवर आहे, पण त्या शक्तीची, त्या वचनाची जाणीव आपल्याला असायला हवी. ते किती डीप आहे हे आपल्याला कळायला हवं. तेव्हाच ते वचन आपल्या लाईफमध्ये पूर्ण होतं, तेव्हाच ते वचन आपल्या लाईफमध्ये कार्य करायला चालू होतं. म्हणून देवाचं प्रॉमिस खूप सिरियसली तुम्ही आज रिसीव्ह करा. आपण उत्पत्तीच्या पुस्तकात पाहतो की देवाने अब्राहमाला एक प्रॉमिस दिलं. देव अब्राहमाला म्हणाला की तू आकाशातील ताऱ्यांकडे पहा, त्या ताऱ्या इतकी तुझी संतती करील. आणि खरंच देवाने अब्राहमाला 100व्या वर्षी इसहाकाला देऊन आशीर्वादित केलं आणि त्याला बहुगुणित केलं. खरंच देव जे बोलतो ते पूर्ण करतो. देव अब्राहमाला म्हणाला, त्या वाळूच्या कणाकडे पहा, त्या वाळूच्या कणा एवढी मी तुझी संतती वाढवेन. आणि खरंच देवाने अब्राहमाची संतती वाढवली. देवाने अब्राहमाला आशीर्वादित केलं, देवाने अब्राहमाला बहुगुणित केलं. देव अब्राहमाला म्हणाला, उठ, तू पूर्वेकडे, पश्चिमेकडे, दक्षिणेकडे तू आपली दृष्टी लाव. त्या जागेची लांबी आणि रुंदी तू फिरून पहा, आणि तुझी दृष्टी जिथपर्यंत पोहोचेल ते सर्व मी तुला देईन आणि अपरिमित तुझा विस्तार करेल. आणि खरंच देवाने अब्राहमाचा अपरिमित विस्तार केला. खूप देवाने त्याचा विस्तार केला, कारण अब्राहमाचा देवाच्या वचनावर खूप विश्वास होता. म्हणून या सर्व गोष्टी झाल्या. देवाचं वचन हे दुधारी तलवार आहे. एवढ्या एका गोष्टीवर आज तुम्ही खूप मनापासून विश्वास ठेवा, आणि तोच विश्वास अब्राहमाचा देवावर होता. म्हणून देव अब्राहमावर खूप खुश होता. म्हणून वचन सांगते की मत्तय शुभवर्तमानाचा 3 अध्याय 9व्या वचनात आपण पाहतो की दगडापासून अब्राहमासाठी मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे. हालेलुया. दगडापासून अब्राहमासाठी मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे. कशापासून? तर दगडापासून अब्राहमासाठी मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे. दगडापासून काही होऊ शकतं का? नाही. पण अब्राहमाचा देवावर एवढा विश्वास आहे की देव त्याच्यासाठी काही करू शकतो. देव दगडापासून अब्राहमासाठी मुले तयार करू शकतो, कारण अब्राहमाचा देवावर खूप विश्वास आहे. जर देव दगडापासून अब्राहमासाठी बाळ तयार करू शकतो, तर आपण जे मागत आहोत ते देव आपल्याला देणार नाही का? तो देईल, तो नक्कीच सर्व काही देईल आणि आपला सुद्धा अपरिमित विस्तार करेल. आणि त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा अब्राहमाप्रमाणे विश्वासात स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. तेव्हाच अब्राहमाप्रमाणे अद्भुत कृत्य आपल्या लाईफमध्ये सुद्धा घडते. अब्राहमाप्रमाणे देव आपला सुद्धा अपरिमित विस्तार करेल. आणि ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये इम्पॉसिबल वाटतात, अशक्य वाटतात, त्याच्या विरुद्ध ही जिवंत वचनाची तलवार तुम्ही चालवा आणि विश्वास ठेवा की अब्राहमाप्रमाणे देव तुमच्याही जीवनात कार्य करेल. तुमचंही जीवन अब्राहमाप्रमाणे बदलून जाईल. म्हणून देवाचं वचन सांगते की आकाश पृथ्वी टळेल, नाहीशी होतील, पण माझं वचन नाहीशी होणारच नाही. जर देव दगडापासून अब्राहमाला बाळ देऊ शकतो, तर आपण जे काही मागत आहोत ते देव आपल्याला देणार नाही का? म्हणून तुम्ही खूप विश्वासाने देवाचं आजचं हे वचन रिसीव्ह करा. देवाच्या आजच्या ह्या प्रत्येक वचनाला तुम्ही विश्वासाने क्लेम करा. देवाचं प्रत्येक वचन आज तुम्ही रिसीव्ह करा आणि विश्वास ठेवा. ज्याप्रमाणे देवाने अब्राहमाला आशीर्वादित केलं, बहुगुणित केलं, अपरिमित विस्तार केला, त्याचप्रमाणे देव आज तुमचाही अपरिमित विस्तार करेल. तो आज तुम्हाला बहुगुणित करेल आणि आज तो तुम्हाला आशीर्वादित करेल. तर चला देवाच्या वचनावर विश्वास ठेवूया, त्याच्या ह्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच ह्या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप आशीर्वादित करू. खूप जणांना देवाच्या ह्या जिवंत वचनाची गरज आहे. खूप जणांपर्यंत तुम्ही देवाचं आजचं हे जिवंत वचन शेअर करा. देव तुम्हाला या वचनाद्वारे खूप आशीर्वादित करू. शाल वी प्रे?
हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा, धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझा गौरव करते ईश्वराजा. सुंदर अशा दिवसासाठी मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराजा. सुंदर असं प्रॉमिस, गोड असं प्रॉमिस, तुझ्या मुखातलं गोड असं प्रॉमिस प्रभू ईशोप्पा, तू आज आम्हा प्रत्येकाला दिले. मी मनापासून तुझे आभारी आहे प्रभू ईशोप्पा. खरंच खूप सुंदर असं प्रॉमिस देव बाप्पा, तू आज आम्हाला दिले, उपकार मानते ईश्वराजा. हो देव बाप्पा, तुझं वचन सांगते की आकाश पृथ्वी नाहीशी होतील, टळतील, पण जे प्रॉमिस मी तुला वचनाद्वारे केलं आहे ते कधीही टळणार नाही. माझ्या मुखातून जे निघालं आहे ते कधीही बदलणार नाही. हो देव बाप्पा, खरंच खूप सुंदर प्रॉमिस देव बाप्पा, तू आज आम्हाला दिले, उपकार मानते प्रभू ईशोप्पा. हो देव बाप्पा, जेवढ्याने तुझं आजचं हे वचन ऐकले प्रभू ईशोप्पा, त्या प्रत्येकाला तू आज आशीर्वादित कर प्रभू ईशोप्पा. तुझ्या वचनावर विश्वास ठेवण्यासाठी, तुझ्या वचनाला क्लेम करण्यासाठी, तुझं वचन स्वतःवर घोषित करण्यासाठी, डिक्लेअर करण्यासाठी प्रभू ईशोप्पा, आज तू प्रत्येकाला मदत कर, सहाय्य कर प्रभू ईशोप्पा. आणि तुझ्या वचनाप्रमाणे ईश्वराजा आज तू त्यांच्या लाईफमध्ये कार्य कर प्रभू ईशोप्पा. हो देव बाप्पा, जेवढ्याने तुझं आजचं हे वचन ऐकले प्रभू ईशोप्पा, त्या प्रत्येकाला तू आज आशीर्वादित कर प्रभू ईशोप्पा. हो ईश्वराजा, माझा विश्वास आहे ईश्वराजा, तू माझी प्रार्थना ऐकलेली. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईशोप्पा, जेवढ्या प्रेयर रिक्वेस्ट आलेत खूप विश्वास आणि तुझ्या हातात देते. प्रत्येकाची प्रत्येक गरज नासुरी येशू तुझ्या नावात तू आज पूर्ण कर. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईशोप्पा, जेवढे लोक आजारी आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत देव बाप्पा, ऍडमिट आहेत प्रभू ईशोप्पा, कोमात आहेत प्रभू ईशोप्पा, व्हेंटिलेटरवर आहेत प्रभू ईशोप्पा, ज्यांना डॉक्टरांनी सर्जरी सांगितली आहे प्रभू ईशोप्पा, ज्यांचे रिपोर्ट्स येणार आहेत प्रभू ईशोप्पा, त्या प्रत्येकासाठी विनंती करत आहे प्रभू ईशोप्पा, तुझा हात प्रभू ईशोप्पा, तुझा रक्त असलेला हात प्रभू ईशोप्पा त्यांच्या प्रत्येकाच्या डोक्यावर ठेव प्रभू ईशोप्पा. आणि हो देव बाप्पा, तुला मारलेल्या फटक्याने आज त्यांना आरोग्य प्राप्त होऊ दे प्रभू ईशोप्पा. हो ईश्वराजा, तू त्यांना स्पर्श कर प्रभू ईशोप्पा, बरं कर प्रभू ईशोप्पा. त्यांच्या शरीरातील सर्व रोगांना, सर्व आजारांना मी नासरेतकर येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करते प्रभू. येशू ख्रिस्ताच्या नावात मी आज्ञा करते, कमांड करते, सर्व आजार दुखणं त्यांच्या शरीरातून आज ह्या क्षणी येशू ख्रिस्ताच्या नावात निघून जाऊ दे प्रभू. येशू ख्रिस्ताच्या नावात, नासरेतकर येशूच्या नावात मी कमांड करते, हे आजार आहे दुखण्या त्यांच्या शरीराला सोडून निघून जा. हो ईश्वराजा, तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू ईशोप्पा. हो देव बाप्पा, त्यांचा बिछाना पालटून टाक प्रभू ईशोप्पा. तुझं स्वर्गीय सामर्थ्य प्रभू ईशोप्पा तू त्यांच्याकडे पाठवून दे देव बाप्पा. आणि देव बाप्पा, तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू ईशोप्पा. जेवढे लोक देव बाप्पा ह्या प्रार्थनेमध्ये तुला हाक मारत आहेत, ओरडत आहेत प्रभू ईशोप्पा, तुझ्या चरणाजवळून रडत आहेत प्रभू ईशोप्पा, त्या प्रत्येकाला तू आज आशीर्वादित कर प्रभू ईशोप्पा. आणि त्यांचं सर्व आजार दुखणं देव बाप्पा निघून जाऊ दे. त्यांची सर्व नीड नासरेतकर येशू तुझ्या नावात तू आज पूर्ण कर. माझा विश्वास आहे ईश्वराजा, तू आज माझी प्रार्थना ऐकलेली आहे. आय प्रे इन द मायटी नेम ऑफ जीसस. आमेन.